राज्यातील वीज कर्मचारी 6 मार्चला आंदोलन करणार। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात आंदोलन होणार। महानिर्मितीकडील जलविद्युत केंद्राचे खासगीकरण रद्द करण्याची मागणी। राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील तोटा कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अनुकूल प्रतिसाद। नागपूरचं जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात नंबरवर। मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन विशेष सुधारणा कार्यक्रमात नागपूर जिल्हा अव्वल। शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा प्रश्न हा मुद्दा घेऊन रहिवासी हरित लवादाकडे। मैदानावर गवत पेरणी करण्यापेक्षा माती काढण्याचीच गरज, नागरिकांची मागणी। मुंबईत पावसाळ्यापूर्वी यंदाही नालेसफाई करण्यात येणार। नालेसफाईत मुंबई महानगरपालिकेची नवी अट। गटारालगतच्या गाळाचेही चित्रीकरण बंधनकारक। जेएनपीएतील कांदा निर्यात 30% घसरली। केंद्र सरकारकडून निर्यात शुल्क कमी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही। शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण। न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी 4था आरोपी गजाआड। मनोहर अरुणाचलम याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। आरोपीनं घोटाळ्यातील 15 कोटी स्वीकारल्याची माहिती। पुणे रेल्वे विभागासाठी आळंदीत नवीन कोचिंग डेपो। पुणे विभागातील रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्यानं कोचिंग डेपो सुरू करण्यात येणार। आळंदी स्थानकावर डेपो उभारला जाणार। उल्हासनगरमध्ये मद्यधुंद वाहतूक पोलिसांचा जिल्हा शल्यचिकित्सकांवर ड्रंक अँड ड्राईव्हचा आरोप। जिल्हा शल्यचिकित्सकांची ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या मराठी अनुवादित गीतांचं डोंबिवलीत प्रकाशन। भाजप नेते रवींद्र चव्हाण, रवींद्र साठे आणि संगीतकार श्रीधर फडके यांची उपस्थिती। पुण्यातील आणखी 4 जणांना जीबीएस आजाराची लागण। सध्या पुण्यात जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 170 वर। 62 रुग्णांना डिस्चार्ज। 61 रुग्ण आयसीयूत तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती। महात्मा फुले योजनेतून 102 जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार। सर्वाधिक 46 रुग्णांचा उपचार ससून रुग्णालयात। जीबीएस रुग्णांसाठी महात्मा फुले योजना ठरते जीवनदान। पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडत पीएमआरडीएचा पुढाकार। 30 दिवसात रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील उड्डाणपुलाखाली पे अँड पार्क वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय। पहिल्या टप्प्यात नाशिक फाटा, चिंचवड आणि निगडी पुलाखाली पे अँड पार्क वाहनतळ सुरू होणार। नाशिक महापालिकेत 10 वर्ष कंत्राटी काम करणाऱ्यांची सेवा कायम होणार। हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। कंत्राटी काम करणाऱ्यांची यादी 45 दिवसात तयार करून नगर विकास खात्याकडे पाठवण्याची सूचना। नागपुरातील आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी गृह विभागाला प्रस्ताव। राज्य शासनाची नागपूर खंडपीठाला माहिती। वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची बाब समोर आल्यानंतर न्यायालयानं स्वतः याचिका दाखल केली होती। राज्यातील अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेला मान्यता। भरतीसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। अमरावती जिल्ह्यात एसटी प्रवाशांकडून ऑनलाईन पेमेंटला पसंती। एसटीच्या 8 आगारांमध्ये क्यूआर कोडचा फायदा होतोय। सुट्या पैशांची कटकट मिटल्यानं प्रवासी आणि वाहकांमध्ये समाधान। बिहारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के। 5.5 तीव्रतेने जमीन हादरली। पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के। वक्फ कायद्याच्या दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात वक्फ विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता। 10 ते 4 एप्रिल दरम्यान अधिवेशनाचा दुसरा टप्पा। मनमाडमध्ये रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार। महाशिवरात्रीनिमित्त आयोजन। विजेत्यांना यात्रा कमिटीकडून रोख पारितोषिक। पुण्यातील सासवडच्या वाघेरे महाविद्यालयात नालसातर्फे लीगल कॅम्पचं आयोजन। न्यायापासून वंचित असलेल्या नागरिकांना लाभ मिळणार। अंबरनाथमध्ये पटेल रिटेल ग्रुपकडून स्वच्छता मोहीम। महाशिवरात्रीच्या यात्रेनंतर जमलेला कचरा साफ केला। 250 ते 300 कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। ठाण्याच्या मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी नष्ट। महसूल विभागाचा वाळू माफियांना दणका। 15 लाखांचा मुद्देमाल जप्त।